पुसदमध्ये फेसबुकवरून अफवा पसरवणाऱ्या संतोष राठोड यांना पोलिसांनी दिला चांगलाच धक्का. चुकीच्या माहितीवर आधारित 8 पोस्ट टाकल्याची कबुली, माफी मागितली. पोलिसांनी स्पष्ट केले, शहरात कोणताही प्रकार घडलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पुसद शहरात एका विशिष्ट टोळीचा वापर करून माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन काम करत असल्याच्या आणि जनतेत अडथळे निर्माण होत असल्याच्या अफवा फेसबुकवर जोरात पसरवल्या जात होत्या. या अफवा पसरवण्यात मुख्य भूमिका होती संतोष दशरथ राठोड यांची. त्यांनी 10 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत एकूण 8 पोस्ट टाकल्या होत्या. यामुळे शहरात 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. पुसद पोलीस स्टेशन वसंतनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे सर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. स्पेशल टीम नेमून तपास सुरू केला. तपासात समोर आले की संतोष राठोड यांना एका महिलेकडून चुकीची माहिती देण्यात आली होती. त्या महिलेच्या माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी फेसबुकवर पोस्ट केल्या. वास्तविक या प्रकरणात कोणत्याही राजकीय नेत्यांचे नाव नव्हते. फक्त एका व्यक्तीबाबत बदनामीकारक बोलणे झाले होते. पोलिसांनी संतोष राठोड यांना नोटीस बजावली, पुरावा मागितला. पुरावा न देता पोस्ट सुरू ठेवल्याने पुढील तपासात त्यांनी स्वतःची चूक कबूल केली. आज त्यांनी लेखी माफी मागितली असून भविष्यात अशी चूक होणार नाही असे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवर सुधारणा प्रसारित केल्या आहेत. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रातील इतर भागांत महिलांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे घडत असले तरी पुसदमध्ये अशा कोणत्याही घटनेची नोंद नाही. प्रशासन पूर्ण जागरूक आहे. नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा. या कामगिरीत पोलीस अधिकारी श्री कुमार चितासाहेब, अप्पर पोलीस अधिकारी श्री अशोक थोरात साहेब, सहाय्यक पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश न्यांबरे, सेवानंद वानखेडे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. पुढील अपडेटसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब व लाईक करून ठेवा. नमस्कार, मी संतोष दशरथ राठोड. गेल्या काही दिवसात जे माझ्यातर्फे समाज माध्यमावर पुसद जिम टोळी प्रकरणी जे पोस्ट व्हायरल करण्यात आले, त्या पोस्टबद्दल मला म्हणजे पीडितेने माहिती दिली म्हणून मी ते पोस्ट टाकलं होतं. ते पीडितेने दिलेली माहिती संपूर्ण खोटी आहे. माझ्याकडून ती अजाणतेतून चूक झाली. त्याबद्दल मी तमाम पुसदकरांची माफी मागतो.